नमस्कार मित्रांनो, मी उमेश पळशीकर नाशिकला असतो. नाशिकमध्ये ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करतो गेल्या अनेक वर्षांपासून. मित्रांनो, ॲक्युपंक्चरवाला हा एक LMS म्हणजे ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आपण सुरू केला आहे. तो म्हणजे ज्या प्रॅक्टिशनरला आणि ज्या ॲक्युपंक्चर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांना ॲक्युपंक्चरमधलं नॉलेज आपलं वाढवायचं आहे, ग्रो करायचं आहे आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये आणखीन फुटफॉल वाढवायचा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा अशा प्रॅक्टिशनर करता आपण ॲक्युपंक्चरवाला हा प्लॅटफॉर्म लॉन्च केलेला आहे. या प्लॅटफॉर्मचं मेन वैशिष्ट्य किंवा ह्या प्लॅटफॉर्मचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त ॲक्युपंक्चरचा प्रचार आणि प्रसार हा व्हायला पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये. पहिले तर आपण महाराष्ट्राचाच विचार करूया, कारण देशामध्ये आपलं पहिलं असं राज्य आहे की ज्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर काउन्सिल हे बनलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य शासनाने त्याला मान्यता दिलेली आहे आणि हजारो प्रॅक्टिशनर जे आहे हे सन्मानाने ॲक्युपंक्चर प्रॅक्टिस करतायत. मित्रांनो, ॲक्युपंक्चरचे कॉलेजेस आता सुरू झाले आहे. विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि ॲक्युपंक्चर शिकण्याचा प्रयत्न करतायत किंवा ॲक्युपंक्चर शिकतायत. आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून काय करणार आहे तर बेसिक मधलं बेसिक नॉलेज हे ॲक्युपंक्चरचं तर विद्यार्थ्यांना देणार आहोत. पण जे प्रॅक्टिशनर काही वर्षांपासून प्रॅक्टिस करता आहेत त्यांच्याकरता ॲडव्हान्स लेवलचं जागतिक दर्जाचं जे ॲक्युपंक्चर नॉलेज आहे ते सुद्धा आपण ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून त्यांना प्रोव्हाइड करणार आहोत की जेणेकरून ॲक्युपंक्चर प्रॅक्टिसमधले अतिशय छोटे मोठे बारकावे जे आहेत हे सुद्धा त्यांच्या लक्षात येतील आणि ते त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन करून त्याचे योगदान देऊन किंवा त्याचा उपयोग करून म्हणू शकतो आपण ते त्याच्यामध्ये ॲड करू शकतात आणि आपल्या रुग्णांना जास्तीत जास्त परिणाम देऊ शकतात आणि जेणेकरून ॲक्युपंक्चरचा प्रचार आणि प्रसार हा मोठ्या प्रमाणावर होईल. विषय असा आहे की हे जे नॉलेज आपण देणार आहोत, पहिले तर आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे महाराष्ट्रभर. तर महाराष्ट्रामध्ये आपण हे जे लेक्चर ऑनलाईन आणतो आहोत हे लेक्चर सगळेच्या सगळे माझा प्रयत्न असा असणार आहे की मराठी भाषेमधून असणार आहेत. का बरं? कारण मातृभाषेमध्ये जे शिक्षण घेतलं जातं हे अतिशय चांगल्या पद्धतीने समजतं, उमगतं आणि त्याचं प्रॅक्टिकलमध्ये इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी जो कॅन्डिडेट आहे किंवा जो प्रॅक्टिशनर आहे त्याला अतिशय सोपं आणि सहज असू शकतं. मित्रांनो, मी जेव्हा चायनाला गेलो होतो तेव्हा चायनामध्ये मी बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा अभ्यास केला, बऱ्याच युनिव्हर्सिटीची चौकशी केली, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की चायनामध्ये सुद्धा ॲक्युपंक्चर जे शिकवलं जातं बेसिक हे चायनीज लँग्वेज मध्येच जास्तीत जास्त शिकवलं जातं. अतिशय बोटावर मोजणाऱ्या काही युनिव्हर्सिटी असतील त्याच्यामध्ये दुसऱ्या लँग्वेजेसमध्ये म्हणजे थोडक्यात इंग्लिशमध्ये वगैरे शिकवलं जातं. तर त्याच्यामुळे माझा वैयक्तिक हा विचार आहे की सुरुवातीला जे प्रॅक्टिशनर महाराष्ट्रामध्ये ज्यांना ॲक्युपंक्चर शिकायचं आहे आणि खऱ्या अर्थी जर आपल्याला ॲक्युपंक्चरचा प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर ज्या लोकांमध्ये आपल्याला ॲक्युपंक्चरचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे त्यांना समजेल, त्यांना रुचेल अशा भाषेमध्ये जर आपण ॲक्युपंक्चर प्लॅटफॉर्म लोकांपर्यंत घेऊन गेलो तर निश्चितच तो जनसामान्यांपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने पोहोचणार आहे. मित्रांनो, पुढचा मुद्दा असा आहे की आपल्या प्रॅक्टिसमधनं आपल्याला वेळ काढून हा उपक्रम राबवायचा आहे किंवा हा उपक्रम बघायचा आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तुमचा जो काही क्लिनिकचा वेळ असेल, प्रॅक्टिसचा वेळ असेल किंवा तुम्ही कॉलेज वगैरे जे काही करतात ते झाल्यानंतर तुम्हाला जो काही फावला वेळ मिळेल त्या फावल्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या मोबाईलवर म्हणा किंवा लॅपटॉपवर म्हणा किंवा कम्प्युटरवर म्हणा किंवा स्मार्ट टीव्ही घरामध्ये असेल तर स्मार्ट टीव्हीवर याचे लेक्चर तुम्ही बघू शकता आणि जेवढं जास्तीत जास्त नॉलेज तुम्हाला ग्रहण करता येईल तेवढं तुम्ही ग्रहण करू शकता. याच्यावरचे जे पण आपण कोर्स ऑनलाईन लॉन्च करणार आहोत हे कोर्स अतिशय कमी दरामध्ये म्हणण्यापेक्षा ऑफोर्डेबल अशा प्राइसमध्ये आपण सगळ्यांना उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून त्याचा प्रचार आणि प्रसार हा अधिक चांगल्या पद्धतीने होईल आणि ऑनलाईन लोक त्यांचं काम संपल्यानंतर आरामात घरी बघू शकतात. अशा पद्धतीने आपला हा प्लॅटफॉर्म आणण्याचं आपण ठरवलेलं आहे. मित्रांनो, या कोर्समध्ये
तुम्ही जेव्हा अटेंड करणार आहात तेव्हा त्या कोर्समध्ये खाली कमेंटचा सुद्धा सेक्शन असणार आहे. तुम्ही कमेंटमध्ये लिहू सुद्धा शकताय. तुम्हाला ज्या काही गोष्टी समजल्या नसतील त्या तिथे टाईप करून आम्हाला जर कळवल्या तर माझ्यापर्यंत त्या पोहोचतील आणि त्याचं लेखी स्वरूपामधलं उत्तर सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाणार आहे. त्याच्यामुळे आपली चॅटिंगद्वारे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शंका निरसन जे आहे हे होणार आहे आणि तुमच्यापर्यंत हा कोर्स 100% पोहोचण्याची व्यवस्था ही माझ्या माध्यमातून केली गेलेली आहे. दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, ह्या कामामध्ये मला देशातील भरपूर ॲक्युपंक्चरिस्टचं मार्गदर्शन मिळालं आणि ते सुद्धा आपल्याला सहयोग करायला तयार आहेत. त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवर आमचे लेक्चर जे आहेत हे पोस्ट करायला किंवा द्यायला तयार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत तर मराठी भाषेमधनं जेवढे चांगल्या पद्धतीचे लेक्चर्स तुम्हाला देता येतील नंतर मग आपण हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा डेफिनेटली आणणार आहोत. ज्याला जी भाषा सुचेल, पचेल, रुचेल अशा पद्धतीने तो त्याचे लेक्चर परचेस करू शकतो आणि त्याचं ज्ञान जे आहे हे वाढवू शकतो. पुढचा विषय म्हणजे असा आहे की जशी आपले ऑनलाईन लेक्चर पुढे जातील तसं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं किंवा असं आहे की सर आम्हाला प्रॅक्टिकल सेशन काही जर वैयक्तिक मिळाले, अनुभवायला मिळाले तर जास्त चांगलं होणार आहे. तर मित्रांनो, आपला ऑफलाईन प्रोग्राम सुद्धा पुढे आणायचा विचार आहे. आपण ऑफलाईन लेक्चर सुद्धा विविध शहरांमध्ये, महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये किंवा पुढे जाऊन देशाच्या विविध शहरांमध्ये निश्चितच करणार आहोत. यामध्ये ऍक्च्युली नीडलिंग टेक्निक हे पेशंटला किंवा रुग्णाला नीडल लावायची कशी, कुठल्या पॉइंटला, कुठल्या अँगलला कशी ती इन्सर्ट झाली पाहिजे, या सगळ्याचं प्रॅक्टिकल नॉलेज हे सुद्धा आपण आपल्या विद्यार्थ्यांना देऊ करणार आहोत. जे कॉलेज आपल्याशी संलग्न होतील त्या कॉलेजला जाऊन केला जाईल किंवा जर एखादा ग्रुप आपल्याशी जर संलग्न झाला तर त्या ग्रुपने आयोजित केल्यानंतर त्यांच्या शहरामध्ये जाऊन सुद्धा आपण असा प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन किंवा जे कोणी विद्यार्थी आहेत किंवा जे कोणी प्रॅक्टिशनर आहेत त्यांना हाताला धरून रुग्णाला सुया कशा लावायच्या, नीडल कशा लावायच्या, कुठले रिस्की पॉइंट आहेत, कुठले प्रोहिबिटेड पॉइंट आहेत, कुठल्या पॉइंटला लावायच्या नाही, कुठल्या पॉइंटला लावल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येतो, या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा शिकवल्या जातील. फक्त त्याला काही कंडिशन आपण ठेवलेल्या आहेत. त्या कंडिशन अशा पद्धतीच्या आहेत की पहिली गोष्ट तर ऑनलाईन लेक्चर हे पूर्णपणे अटेंड केलेलं असायला हवं. ऑनलाईन लेक्चर अटेंड केल्यानंतर त्याच्यावर जे सर्टिफिकेट आहे ते आपल्याकडे डाउनलोड झालेलं असावं आणि त्याच्यानंतर ते डाउनलोड झालेलं सर्टिफिकेट जेव्हा पण कधी ऑफलाईन प्रोग्राम होईल त्या ऑफलाईन प्रोग्राम मध्ये आपण त्याची प्रिंटआउट काढून घेऊन यायची आणि मग पुढे आपण ऑफलाईन प्रोग्राम जो आहे किंवा ऑफलाईन ट्रेनिंग हे त्यांना वैयक्तिक देणार आहोत. का बरं हे सगळं का बरं? कारण मित्रांनो कसं होतं, बऱ्याचदा प्रोग्राम मध्ये मी सुद्धा खूप ऑनलाईन प्रोग्राम सुद्धा अटेंड केलेले आहेत, ऑफलाईन प्रोग्राम सुद्धा अटेंड केलेले आहेत. पण होतं कसं, जर थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही गोष्टी जर आपण एकाच प्रोग्राम मध्ये ऑफलाईन प्रोग्राम मध्ये इन्क्लूड करायचा प्रयत्न केला तर माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या ते डोक्यावरनं जात असतं. त्यांना बऱ्याचशा म्हणजे 80% किंवा 100% तिथे लेक्चररनी दिलेलं हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फक्त 10% किंवा 15%च घरी घेऊन जातात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा समज किंवा गैरसमज होतो की नाही ॲक्युपंक्चर हा खूप क्लिष्ट आणि खूप अवघड विषय आहे. पण त्यातला जो थेअरीचा पार्ट आपण ऑनलाईन मोकळा केलेला असेल आणि एक वेळेला नाही तर 2 वेळेला, 5 वेळेला, 10 वेळेला विद्यार्थ्यांनी जर ते लेक्चर बघून त्याच्यातले प्रत्येक मुद्दे व्यवस्थित समजून घेऊन जर मग ऑफलाईन लेक्चरला आलेला असेल तर 100% तिथे त्या व्यक्तीला आल्यानंतर तो मुद्दा हा समजणारच. मग तिथे काय होतं तर फक्त त्याला प्रॅक्टिकल करायचंय आणि पॉइंटला कशा पद्धतीने नीडलिंग करायची, ज्या बेसिक गोष्टी आहेत या सांगितल्या की बस त्याचं कामकाजाची सुरुवात झाली. त्याच्यामुळे ह्या पद्धतीने जर आपण गेलो तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण मार्केटमध्ये जाऊ शकतो आणि तुमच्या प्रॅक्टिसमध्ये त्याचा तुम्हाला खूप चांगल्यापैकी परिणाम हा निश्चितच जाणवणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हा जो प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशन ठेवलेलं आहे, सर्व विद्यार्थी किंवा सर्व प्रॅक्टिशनर ज्यांना पण या प्लॅटफॉर्मशी निगडीत व्हायचं आहे त्यांच्याकरता हा जो उपक्रम आहे किंवा ह्या उपक्रमामध्ये रजिस्टर होणं हे पूर्णपणे मोफत आहे. तर मित्रांनो, वेळ घालवू नका. लवकरात लवकर जशी पण ही लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल, ज्या पण माध्यमातून ही लिंक www
www.acupuncturewala.in ह्या वेबसाईटला जा आणि पुढे त्याच्यावर स्टुडंट ह्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करून ठेवा. जशी जशी कोर्स लॉन्च व्हायला सुरुवात होईल तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इंस्टाग्रामच्या माध्यमातून किंवा ग्रुपवरच्या ज्या काही माध्यमातून तुमच्यापर्यंत याचा मेसेज पोहोचेल. तुमच्या सवडीनुसार तो कोर्स परचेस करा आणि बघायला सुरुवात करा आणि आपला फुटफॉल जो आहे हा वाढवायला सुरुवात करा. जास्तीत मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला मेन उद्देश काय आहे तर ॲक्युपंक्चरचा जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणं हा माझा उद्देश आहे आणि त्या उद्देशामध्ये मला आपल्या सगळ्यांची साथ हवी आहे. तर मित्रांनो तयार आहे ना मला साथ द्यायला आणि आपण सगळेजण मिळून पुढे जाऊया आणि ॲक्युपंक्चरचा जो मूल मंत्र आहे की विदाऊट मेडिसिन आपण या मंत्राचा प्रचार प्रसार करून ॲक्युपंक्चर संपूर्ण देशामध्ये वाढवूया. तर नमस्कार, माझे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. जाता आता एवढं सांगेल की ॲक्युपंक्चरवाला आपली जी वेबसाईट आहे किंवा आपलं यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा. फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम पेज आहे, त्याला फॉलो करायला नक्की विसरू नका की जेणेकरून जे काही कोर्सेस आपले येतील त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला ज्या पण कुठल्या माध्यमातून मिळेल त्या माध्यमातून घ्या आणि आपलं नॉलेज वाढवायला सुरुवात करा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.